नमस्कार, माझं नाव आहे धनश्री आणि माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असो. वेल, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि संक्रांत म्हटलं की आपल्याकडे दोन गोष्टी नक्कीच होतात. एक तर तिळगुळावरती ताव मारला जातो आणि दुसरं म्हणजे हळदी कुंकवासाठी मिरवलं जातं. वेल, मिरवायचं म्हटलं तर मेकअप आणि हेअरस्टायलिंग इज अ मस्ट, राईट? मग आज मी तुमच्यासाठी एक सिम्पल लुक घेऊन आली आहे जो कम्पॅरेटिव्हली सोपा आहे, जो सर्वांना करता येण्यासारखा आहे. आणि माझी साडी काळी साडी आहे आणि ज्याला गुलाबी बॉर्डर्स आहेत, सो त्यानुसार मी सांगणार आहे. पण मी त्यात असे चेंजेस सांगणार आहे की तुम्ही कुठलीही साडी जरी घातली तरी तो आय लुक चांगला दिसेल तुमच्यावरती. सो चला सुरू करूया. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल हिवाळा जरी असेल तरी पण मी सनस्क्रीनचा वापर करते आणि मी हे लोटसचं 3-in-1 मॅट सनस्क्रीन वापरते. तुम्ही सनस्क्रीन तुमच्या पूर्ण चेहऱ्यावरती, मानेवरती आणि कानांवरती सगळीकडे लावा. हातांवर लावलात तरी चालेल. आज मी माझ्या मेकअपसाठी मेबिलिनचं सुपरस्टे फाउंडेशन वापरणार आहे. सो हे सुपरस्टे फाउंडेशन जनरली एका ॲव्हरेज फाउंडेशनपेक्षा जास्त कव्हरेज देतं. हे फुल कव्हरेज फाउंडेशन आहे, म्हणजे की तुमच्या चेहऱ्यावरती जे काही डाग असतील, पिंपल्स असतील, मार्क्स असतील, हे सगळे कव्हर करतात. त्यामुळे तुम्हाला वेगळं कन्सिलर वगैरे वापरण्याची गरज नाही पडत. सो मी थोडंसं फाउंडेशन घेतलंय आणि एका कन्सिलर ब्रशनी मी आधी माझ्या डोळ्यांना हे लावून घेईल. बाय द वे, सगळ्या प्रोडक्टची नावं वगैरे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहून ठेवेल आणि तुम्हाला ते नायकावरून किंवा ॲमेझॉनवरून वगैरे पण मिळू शकतील, स्टोअर्समध्ये पण मिळतील. आणि हा माझ्याकडे पुना स्टोअरचा मिरेकल स्पंज आहे. हा मी ॲमेझॉनवरून घेतला होता. मी याचं पण नाव खाली देते आणि यानी तुम्ही हे छान ब्लेंड करून घ्या. हे फुल कव्हरेज असल्याने ना माझे सगळे डाग डोळ्यावरचे कव्हर झालेत. आणि मी सांगायला विसरले, या फाउंडेशन शेडचं नाव आहे सनबीच. सो आधी मी माझे डोळे सेट करणार आहे. सो माझ्याकडे फेसेसची गोशी कॉम्पॅक्ट पावडर आहे. तुमच्याकडे जी कुठली पावडर असेल ती तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे हे लॅक्मेचं आयकॉनिक काजल आहे आणि या पेन्सिलनी मी काय करणार आहे की माझ्या लिड्सवरती सगळीकडे काळा रंग लावून घेणार आहे. सो बेसिकली तुम्ही फक्त ही पेन्सिल अशी फिरवत जा. तुमच्याकडे आयलायनर असेल तर आयलायनर वापरा, काजळ असेल काजळ वापरा. बेसिकली सगळ्या लिड्स कव्हर करायच्या आहेत आपल्याला. आणि काळ्या रंगाला घाबरू नका. काळा रंग आयशॅडोमध्ये खूप छान दिसतो. तुमचे डोळे छोटे असतील, मोठे असतील, कसे जरी असतील तरी पण तो खूप छान दिसतो. आणि नंतर मी फक्त बोटानी हे असं पसरवून घेईल. ही स्टेप झाल्यानंतर आपण एका काळ्या आयशॅडोचा वापर करणार आहेत. सो माझ्याकडे हा पॅकचा 3-in-1 आयशॅडो ब्रश आहे. सो बेसिकली तुम्हाला असा फ्लफी आयशॅडो ब्रश घ्यायचा आहे. आणि मी आज माझी रिव्होल्यूशनची आयकॉनिक व्हायटॅलिटी आयशॅडो पॅलेट वापरणार आहे. तुम्ही कुठली पण पॅलेट वापरू शकता ज्यामध्ये असा ब्लॅक कलर असेल. सो हा थोडासा रंग तुमच्या ब्रशवर घ्या आणि काळ्या रंगासोबत काम करताना नेहमी थोडं थोडं वापरा, ताकी खूप जास्त नाही होणार एकदमच. आणि मग काय करायचं की इथपासून सुरुवात करायची आणि बस हे जे वरचे एजेस आहेत, जिथे आपला कलर थोडा अनइव्हन लागलेला असतो, तिथे हे लावून टाका. आता माझ्या साडीचा काठ गुलाबी असल्यामुळे मी हा गुलाबी कलर वापरणार आहे. सो हाच ब्रश मी पुसून घेईल, क्लीन करून घेईल आणि त्यावरतीच हा गुलाबी रंग घेईल. आता तुमच्या साडीचा काठ लाल असेल, हिरवा असेल तर तुम्ही हिरवा कलर यूज करू शकता. सो मी काय करणार आहे, हा गुलाबी रंग फक्त ह्याच्यावरती लावणार आहे असा. सो ह्याला एक गुलाबी छटा येईल. त्यानंतर मी आज विंग्ड आयलायनर लावणार आहे. सो मी माझं मेबेलिनचे जेल आयलायनर वापरणार आहे आणि त्यासोबत असा एक ब्रश येतो. सो असा एक बारीक ब्रश यूज करा. आणि तुम्हाला जर इझी जात असेल तर तुम्ही लिक्विड आयलायनर पण वापरू शकता. माझ्यासाठी हे जास्त चांगलं आहे. जनरली जर तुम्ही बिगिनर असाल ना तर मी सजेस्ट करेल की जेल आयलायनर वापरा. लिक्विड आयलायनरमध्ये काय होतं, कधी कधी ते पटकन बाहेर जातं, म्हणजे आपल्या कंट्रोलमधून जातं आणि मग ते खूप विचित्र दिसतं. सो जेल आयलायनरमध्ये कसं पेनसारखा यूज असल्यामुळे त्यावर कंट्रोल जास्त असतो. काय करायचं, बेसिकली असं बघायचं, असं थोडं खाली बघायचं आणि तुमच्या जे डोळ्याची जी लाईन असेल त्या लाईनमध्ये अशी ही रेष ओढायची आणि तिला असं बस एक इथून जॉईन करायचं वरून, म्हणजे हा इथला पार्ट थोडा जाड येईल आणि बाकीचे डोळे असे लाईन करून घ्यायचे. आज माझे पण दोन्ही डोळ्यांचे आयलायनर एक्झॅक्टली सेम नाही आलेत, पण ठीक आहे, सगळेच जण स्ट्रगल करतात त्यामुळे चिल करा.
आणि त्यानंतर मी माझं तेच मेबेलिन सुपरस्टे फाउंडेशन आधी लावणार आहे. तर सगळ्या फेसवरती ते लावून घ्या. यानंतर मी माझ्या पॅक 391 ब्रशने हा गुलाबी रंग घेणार आणि माझ्या डोळ्याच्या खाली लावणार. सो इथून असं लावा. ह्यानी काय होतं, आय मेकअप कम्प्लीट वाटतो. माझ्याकडे ही डार्क ब्राऊन आयब्रो पेन्सिल आहे. सो बेसिकली मी जास्त आयब्रोज भरत नसते, पण अगदी हलक्या हाताने तुम्ही समोर ही आयब्रो पेन्सिल फिरवा. सो जेव्हा तुम्ही समोर फिरवता तेव्हा उभ्या डिरेक्शनने फिरवा आणि जेव्हा इकडे असतं तेव्हा याच जे तुमची केसांची डिरेक्शन आहे तसंच फिरवा. आयब्रोज झाल्यानंतर मी माझ्या पॅक 361 ब्रशनी, सो बेसिकली हा असा स्मॉल टेपर्ड ब्रश असतो, त्यांनी हा असा गोल्डन कलर घेणार आहे. सो कुठलाही लाईट कलर तुम्ही घ्या आणि त्यांनी तुमचे डोळे हायलाईट करू शकता आणि थोडंसं तुमचा ब्राउ बोन हायलाईट करू शकता. त्यानंतर मी ब्लशसाठी माझी शुगर ब्लश वापरणार आहे. सो शुगर कंपनीची ही पिंक पिनॅकल ब्लश आहे, 02 नंबरची शेड आहे आणि पॅक 234 ब्रशनी मी जस्ट ही ब्रश अशी घेणार आणि एक्सेस तुम्ही टॅप ऑफ करा आणि त्यानंतर असं सर्क्युलर मोशननी तुम्ही तुमच्या गालांच्या वरच्या हिस्स्यामध्ये लावून. हे झाल्यानंतर जर तुम्हाला गालांना वगैरे चमक द्यायची असेल तर तुम्ही एखाद्या ब्रशनी हाच गोल्डन शेड जो आपण डोळ्यांवरती वापरलाय तोच तुम्ही हलकासा इथे लावू शकता. त्याने काय होतं, गालावरती अशी एक हलकीशी चमक येते आणि ग्लोई दिसतो तुमचा चेहरा. आणि लिपस्टिकसाठी आज मी माझा वेट अँड वाईल्डचा नाईस टू फ्युशिया कलर वापरणार आहे. याची शेड्स मी रिसेंटली माझ्या चॅनलवरती टाकलेत. सो लास्ट व्हिडिओ त्याच्यावरच आहे, ज्याची लिंक मी इथे वरती देईल. आणि मी विसरले, मस्कारासाठी मी मेबेलिनचा लॅश सेन्सेशनल मस्कारा वापरतेय. सो हा तुमचे लॅशेस कर्ल पण करतो, व्हॉल्यूम पण देतो. खूप छान मस्कारा आहे हा. सो मस्कारा लावताना नेहमी अगदी केसांच्या खालपासून ते वरपर्यंत लावायचं, फक्त असं वरती वरती नाही लावायचा. आणि नेहमी खालच्या पापड्यांना पण मस्कारा लावायचा, नाही तर ते विचित्र दिसतं. हेअरस्टाईलसाठी आज मी तुम्हाला हे दाखवणार आहे की हे जे फेक बन्स येतात, अंबाडे जे येतात, ते कसे फिक्स करायचे. यासाठी आधी मी केसांचे एक पोनीटेल बांधणार आहे आणि जर तुमच्या अंबाड्याचं तोंड मोठं असेल तर तुम्ही असे डोनट बन्स वापरू शकता. पण माझा अंबाडा छोटाच असल्याने मी माझ्याच केसांचा एक अंबाडा बांधणार आहे आणि त्याला पिनांनी फिक्स करणार. यू पिन्स, बॉबी पिन्स दोन्हीचा वापर करा. त्यानंतर असा अंबाडा त्याच्यावरती फिक्स करा आणि त्याला बस पक्क बांधून टाका. पेना वगैरे लावून व्यवस्थित लावा. आणि समोर तुम्ही अशा बटा ओपन ठेवू शकता, छान दिसतात. हा माझा फायनल लुक आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि त्याच निमित्ताने चॅनल सबस्क्राईब करा. So until the next video, please take care and bye.